नमस्ते, मी कल्पना. आजी नातीच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि मनापासून शुभेच्छा. आज आपण गोळी वाटण कसं करायचं ते बघतोय. पाण्याचा अजिबात वापर करणार नाही आहे. आमचं तर खूप माणसांचं घर होतं, त्यावेळेस आमच्या घरी हे वाटण नेहमी खायचं. त्यावेळेस काय फ्रीज वगैरे काय नव्हतं आमच्याकडे, पण आमची आजी आई काय करायचं, हे वाटण आठवड्याचं करायचं आणि आमच्याकडं मोठा असा माठ वगैरे रांजण असेल की त्याचं हे वाटण 8 दिवस छान टिकायचं. गोळी वाटण कसं करायचं ते बघतो. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. तर आपण चला मसाला करायला सुरू करूया. मी इथं धने टाकले. तर आपण कोरडे मसाले छान खरपूस असे भाजून घेऊ. इथं तेलाचा अजिबात वापर करणार नाही आहे, नुसतं भाजून घेणार आहे. तर हे अशी मोठा गॅसवर नाही भाजायचे कोणते पण मसाल्याचे पदार्थ, असं मंद आचेवर भाजून घ्यायचे. ते आपले धने भाजत आलेले. 5-6 मिरी घेतलीत, 5-6 लवंगा घेतल्या, 2 दालचिनीचे तुकडे घेतले. आता हे पुन्हा त्याच्याबरोबर. आणि त्या चुलीवरच्या वाटणाची चव काय वेगळीच होती. चुलीवर चांगला खरपूस कांदा, हे चुलीतच टाकायची, ती चुलीत चांगले भाजून घ्यायचे कांदे. आणि हे मसाले पण असे छान खरपूस भाजून घ्यायची. आणि ह्याचं वाटण पाट्यावर करायचं आम्ही. आणि पाट्यावर वाटलं की हे 8-10 दिवस छान टिकायचे. चिनी मातीच्या छोट्या छोट्या बरण्या होत्या, त्या बरण्यांनी आमची आजी माठाजवळ हे वाटण ठेवायची. ऐनवेळेला पाहुणे किंवा आम्हाला घरचे रोजचाच मसाला लागायचा, कारण लोक खूप होतो ना आम्ही. आता हा मसाला आपला परतत आलेला आहे. तर हे आपण मसाला काढून घेऊ. ह्या खमंग असा भाजलेल्या मसाल्याचा इतका सुवास दरवळतो. आता या पद्धतीनेच आपण खोबरं पण भाजून घेऊया. 50 ग्रॅम खोबरं आहे, म्हणजे 1 वाटी आपण फोडतो, त्यातली अर्धी वाटी घेतली आहे मी आणि ते किसून घेतलं आहे. खोबरं पण आपलं छान खमंग असं तांबूस रंगावर भाजून घेतलं आहे बघा. हे एवढं तांबूस भाजलं की मसाला आपला छान होतो. आता हे खोबरं पण आपण काढून घेऊ ह्याच्यामध्ये. तर आपलं असं छान खरपूस असं तांबूस रंगावर खोबरं परतून झाले. त्या पद्धतीने आपण डाळ पण परतून घेणार. 4-5 चमचे डाळ घेतले आपण, जे चिवड्याला वापरतो ते. तुमच्याकडे जर डाळ नसेल तर तुम्ही शेंगदाणे वापरू शकता, किंवा मग 2 चमचे डाळीचं पीठ खरपूस भाजून टाकलं तरी मसाला छान होतो. तर माझ्याकडे डाळ होतो आणि मी डाळ टाकते. चला, हे डाळ पण आपलं छान खरपूस भाजून झालेलं आहे. डाळाचा पण छान सुवास दरवळतो. आपण हे ह्याच्यामध्ये काढू. किती छान भाजलेत, छान असं सोनेरी रंगावर खोबरं आणि डाळ. तर आपण ह्याच्यात तेलाचा वापर अजिबात केला नाही आहे, पण कांद्याला थोडंसं तेल टाकू आपण, म्हणजे कांदा लवकर परतून होईल आपला. हा अर्धा किलो कांदा आहे एवढा मसाल्याचा. असं छान बारीक उभा चिरून घेतलेला आहे. तर कांदा आपण लवकर परतून घेण्यासाठी आपण ह्याच्यात थोडंसं मीठ टाकू, म्हणजे आपला लवकर कांदा परतून येईल. 1 ते 2 लसणाच्या पाकळ्या, कांद्या त्याच्या पाकळ्या करून घेतल्यात मी. हा पण याच्यात टाकणार आहे. आणि 1 इंच आलं आहे, ते बारीक कापलं आहे, ते पण ह्याच्यात टाकणार. तर हे छान परतून घेऊ आपण. इथं आपण अर्धा किलो कांदा घेतला होता, तो छान असा तांबूस रंगावर खरपूस असा आम्ही परतून घेतला आहे. ते अर्धा किलो कांदा बघा कसा, म्हणजे एवढा झाला तो अर्धा किलोचा. इतका छान भाजून आणि परतून घेतलेला आहे. तर आता आपण ह्याला थंड करायला घेऊ आणि मसाला वाटायला घेऊ. आता हा मसाला आपला छान थंड झालेला आहे. तर आता हा मिक्सरमधनं काढू. आधी आपण जे कोरडं भाजून घेतलं होतं ते वाटू. आता हे भांड्यात काही सगळं बसणार नाही आहे, आपण अर्धा करून घेऊ, मग अर्धा नंतर टाकू. बघा, हे छान आपलं बारीक वाटून झालं आहे. हे काढून घेऊ आपण. आता हे आपलं शिल्लक राहिलं होतं ते पण ह्याच्यात वाटून घेऊ आपण. आता हे आपलं सुक्कं वाटण, जे आपण सुक्कं भाजलं होतं ते छान बारीक असं वाटून घेतलं आहे. त्याचं आपण घालणार आहे मीठ, थोडंसं लाल तिखट, थोडंसं रंगाचं तिखट घेतलं आहे. ते भाजल्याचं एवढा खमंग दरवळतो आहे. सगळे सुके मसाले भाजले होते ना, तर तिखट मीठ घातले आपण. आता आपलं सुक्कं तर वाटून झालं. आता हा कांदा जो परतला होता आपण तो थोडा थोडा करून बारीक करून घेऊ. पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही ह्याच्यात.
आणि तेलाची पण गरज नाही. हा कांदा असा छान बारीक होतो. आता हा थोडासा मिक्स करत करत आपण वाटत जाणार आहे. म्हणजे अजिबात पाणी घालणार नाही आणि लगेच बारीक होतं. हा छान परतलेला कांदा आहे ना, तो लगेच बारीक होतोय. आपण तेलाचाही वापर केला नाही आणि पाण्याचा पण नाही. बघा, ही कांदा आपण जो परतून घेतला होता ना, त्याची आपण पेस्ट केली आहे. किती बारीक झाली. आपण ह्याच्यात काहीच घातलं नाही, तेल नाही, पाणी नाही, तरी खरपूस भाजल्यामुळे ही पेस्ट छान झालेली आहे. आणि खमंग त्या कांदा परतल्याचा असा छान सुवास दरवळतो आहे कांद्याचा. त्या तर आपण ह्याच्यात टाकणार आहे आता मीठ, थोडंसं लाल तिखट आणि थोडंसं रंगाचं. आता पुन्हा आपण हे मिक्सरमधनं फिरून घेणार. आपण जो आधी सुक्का मसाला वाटून घेतला होता, त्याच्यामध्ये आता ही कांद्याची पेस्ट घालून आपण पुन्हा मिक्सरमधनं एकजीव करून घेऊ. आधी असा एकत्र करून घेऊ सगळा मसाला आणि ते मिक्सरमधलं काही काढायचे पण एकजीव होईल मिक्सरमधनं काढला तर. आणि आपला छान गोळा तयार होईल. मसाल्याचा इतका खमंग सुवास दरवळतो आहे. सगळे ते वाटलेले मसाले, कांदा परतलेला. आणि हा मसाला कोणत्याही भाजीला वापरू शकता तुम्ही. रस्सा भाजी, मटार बटाटा आहे, वांगा बटाटा आहे, वांग्याची भाजी आहे. तुम्ही जर नॉनव्हेज खाता असाल तर नॉनव्हेजला पण हा मसाला चालू शकेल. खूप सुंदर मसाला झाला आहे. आता ह्याच्यातला अर्धा अर्धा करून आपण हे मिक्सरमधनं करून घेऊ. म्हणजे ह्याचे गोळे छान बांधता येतील. ह्या पद्धतीने राहिलेलं वाटण आपण करू. तर हा मसाला आपला तयार झालेला आहे. हा बाहेर जरी ठेवला तरी 8 दिवस राहतो. फ्रीजमध्ये ठेवला तरी महिना 2 महिने या मसाल्याला काय होत नाही. कारण ह्याच्यात अजिबात आपण पाण्याचा वापर केलेला नाही आहे. जास्त हे पण नाही केलं तेलाचा. त्यामुळं हा मसाला खूप दिवस टिकतो. आणि ऐन वेळेला कोण पाहुणे रावळे येतात, मग काय करणार, गडबड होती, तर हे एक गोळी टाकली की हा मसाल्याची भाजी खूप छान होते. तुम्ही कशाची करा, फ्लावर बटाटा करा, मटार बटाटा करा, पनीर करा किंवा नुसतं भरलं वांगं करा, खूप छान भाजी होते. तुम्हाला हवं असेल तर ह्याचे 2, 3, 4 पण गोळे होऊ शकतील. मी एकच मोठा करते आहे. तुम्ही असे लिंबाच्या आकाराचे केले तरी एका भाजीला एवढा गोळा भास होतो. असं करून ठेवले तरी चालतील, पण हा मी एकच मोठा करून दाखवते. बघा किती छान झाला आहे आपला गोळा. रंग पण मस्त आलेला आहे. त्याचा खमंग असा सुवास दरवळतो त्या मसाल्याचा सगळ्या. असं तोंडाला पाणी सुटले. आणि ताजे ताजे सगळे खडे मसाले आहेत ना ह्याच्यात. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन पारंपरिक पदार्थाबरोबर. तोपर्यंत संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण.